नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो, वैशाली होम किचन रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण दुसऱ्या भागात पाहणार आहे की करोड्यासाठी आपण डाळ भिजत घातलेली ती आपण आता दळून घेतलेली आहे. अशा पद्धतीने डाळ ही आपण दळून घेणार आहे. आणि इकडे आपण अशा पद्धतीने हे डाळमध्ये मसाला हा तयार करून घेतला होता. त्याच्यात मी 1 किलोसाठी 3 मोठे कांदे घेतलेले, 4-5 टमाटे घेतलेले, कोथिंबीर घेतलेली, 5-7 हिरवी मिरची घेतलेली आहे, लसूण, चवीनुसार मीठ, हळद, जिरं आणि तिखट हे आपण याच्यात टाकून घेतलेले आहे. आणि हे मिश्रण आपण आता एकंदरीत असं कालून घेणार आहे. आणि याचे आता आपण एका कागदावर करोडा असं टाकून घेणार आहे. तर आपण अशा पद्धतीने उडदाच्या डाळीपासून करोडा तयार करण्याची रेसिपी पाहिली. याला आपण थोडा टाईमसाठी अर्धा 1 घंट्यासाठी ठेवणार आहे, जेणेकरून हे पीठ आपले दळलेले हे उडदाचे छानपैकी असं फुलून जाईल. खमीर उठण्यासाठी आपण थोडं ठेवणार आहे. आणि त्याच्यानंतर आपण हे वडे एका कागदावर हे टाकून घेणार आहे. आपल्या आवडीनुसार, आपल्या साईजनुसार आपण आपल्या पद्धतीने आपण टाकू शकतो. तुम्हाला जसं आवडत असेल त्या पद्धतीने आपण एका कागदावर हे घालून घेणार आहे. आता